डोई धरिला धरिला पाळी लाविला लाविला पहला लिंबाचा बांधिला आज तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोई धरिला धरिला. नमस्कार मंडळी, ह्यावेळी व्लॉगची सुरुवात कशी सुंदर ग्रामदेवतेच्या दर्शनाने झाली आहे. तर मी आज तुमच्याबरोबर ह्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे शिमगा, तो पण कोकणातला. कोकणामध्ये आमच्या पीरलोटे गावात कशा पद्धतीने शिमगा साजरा केला जातो तो ह्या व्लॉगमध्ये आहे. तर फ्रेंड्स, ह्या व्लॉगला पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आज आहे होळी आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आता चालली आहे माझ्या आजी आजोबांच्या घरी, जिथे शिमगाचं पूर्ण तयारी चालू आहे आणि 3 वाजता गुरव येतात आणि पालखी सजवतात, रूपं लावतात. तर रूपं लावणं किंवा पालखी कसं सजवणं हे आपल्याला ह्या व्लॉगमध्ये मी सांगणार आहे आणि सगळी शिमग्याची मजा ह्या व्लॉगमध्ये आहे. तर व्लॉग पूर्ण बघा. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मी आता माझ्या घरातनं निघाली आहे माझ्या आजी आजोबांच्याच, म्हणजे आमच्या जुना गावठणातल्या घरात. तिथे आता कोणी राहत नाही, कारण का ते खूप जुनं घर आहे आणि आपल्या कोकणातलं पारंपरिक घर कसं असतं तसं ते घर आहे. पण ते गावठणात म्हणजे डोंगरांच्या एकदम म्हणजे डोंगर चारी बाजूने आहेत आणि ते सेंटरमध्ये आहे. त्यामुळे सगळीजणं आता वरती शिफ्ट झालेत, म्हणजे टुवर्ड्स हायवेच्या साईडला. तर जेव्हा सणवार असतो तेव्हा सगळीजणं खाली जातात आणि शिमगा सेलिब्रेट करतात, म्हणजेच होळी. तर चला बघूया शिमगाचं सेलिब्रेशन. सो फ्रेंड्स, हे आहे माझं गाव आणि गाव आहे पूर्ण चारी साईडला डोंगर आहेत आणि आता आपण इथे चालले आहोत, जे माझं आहे आजी आजोबांचं माझं जुनं घर. तर चला जाऊया शिमगा सेलिब्रेशनला. तुम्ही बघू शकता चारी साईडला डोंगर आहेत आणि सेंटरला माझं गाव आहे. ह्याला म्हणतात गावठणवाडी, म्हणजेच पीरलोट्याचं गावठणवाडी. तुम्ही बघू शकता पूर्ण साईडला डोंगराने व्यापलेलं आहे आणि ह्या मंदिरात आज उत्सव होणार आहे, जो मी तुमच्यावर आता शेअर करत आहे. आणि ते ब्ल्यू कलरचं पत्र्याचं दिसतंय ते माझं घर आहे. तर चला जाऊया. फ्रेंड्स, गावाला आलं की लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. कारण का पहिल्यांदा एकच बोर्ड असायचं, म्हणजे स्टेट बोर्ड. आणि स्टेट बोर्डला वेकेशन लागायचं मार्च एंडिंगला. तर एप्रिल, मे आणि जूनची 15 तारीख येईपर्यंत वेकेशन चालू असायचं. म्हणजे म्हटलं तर स्टेट बोर्ड म्हटलं की मस्त अशी 2.5 महिन्याची अशी सुट्टी असायची. ते माझ्या मते आत्ता कोणी अनुभवत पण नसेल, कारण का वेगवेगळे बोर्ड आलेत आणि वेगवेगळे बोर्डची वेगवेगळी वेकेशन्स असतात. पण आपल्या वेळी खूप मस्त होतं आणि मस्त असं 2.5 महिने गावाला यायचं. आणि स्पेशली जर तुमचं गाव कोकणात असेल तर आंबे, फणस आणि मस्त मजा. तर चला, मी आमच्या घरातलं देवघर तुम्हाला दाखवते.
फ्रेंड्स, आज आहे 13 मार्च 2025. आज आहे होळी आणि आजच्या दिवशी रोपं लागतात, म्हणजेच देवाला पालखीत ठेवतात आणि पालखीला सजवतात, जसं तुम्ही आत्ता बघत आहात तसं. आणि आम्ही मानकरी असल्यामुळे आमच्याच घरी देव असतात आणि हा रोपं लागण्याचा मान हो आमच्या घराला मिळालेला आहे. सो फ्रेंड्स, मी ना आता तुम्हाला भेटवणार आहे माझ्या काकीला. तर आता काकी तुम्हाला सांगणार आहे काय काय करणार आहे. आणि अजून एक सांगते तुम्हाला की माझी काकी आमच्या गावची सरपंच आहे, तर ती तुम्हाला माहिती देईल की काय काय करणार आहोत आम्ही. काकी सांग बघू, आता जी मला सांगत होतीस ते सांग. आता पहिल्यांदा जेव्हा सानेवर देव जातो तो आपल्या इथे लागतो, सानेवर लागत नाही. आणि मी इथून सकाळी 3 वाजता सानेवर जाईल. मग तेव्हा मोठा होम लागतो आणि नंतर परत आपल्याकडे ह्या वर्षी पहिला मान नाही, आता तो पुढच्या वर्षी येईल. सानेवर उठून इथे 1 वर्ष आड येतं, आता दुसऱ्या घरी जाणार. फ्रेंड्स, माझ्या काकीने जशी माहिती दिली त्याप्रमाणे आम्ही मानकरी म्हणजेच लोक असल्यामुळे आमच्या घरी देव असतात. आणि हे जे तुम्ही बघत आहात ते आमच्या घरी होतं आणि म्हणजे आजी आजोबा करत होते आणि आता माझे काका काकी करतात. तर चला बघूया रूपं कशी लागतात. काळी लाविला लाविला बहला लिंबाचा बांधिला, आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा, डोई धरीला धरीला आईचा देवारा. फ्रेंड्स, माझ्या काकीने जशी माहिती दिल्याप्रमाणे रूपं आपल्या घरी लागतात आणि हिथून पालखी निघते आणि होमाच्या ठिकाणी जाते. मग होम लागतो म्हणजेच होळी पेटवली जाते आणि तिथून पालखी असते ती सानेवर जाते. फ्रेंड्स, तुम्ही बघताय 13 मार्च ते 24 मार्च कोकणामध्ये शिमगा असतो. स्पेशली आमच्या गावात तरी 13 मार्च ते 24 मार्चपर्यंत शिमगा आहे. आता तुम्हाला जाणवत असेल की आपण जेव्हा मुंबईमध्ये असतो तेव्हा आपण होळी सेलिब्रेशन म्हणजे एका दिवसाचीच होळी असते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं. फ्रेंड्स, बाजूलाच माझी आत्या बसली आणि आत्याला पण काहीतरी बोलायचं आहे, तर चला ऐकूया शिमग्याबद्दल. सांग मला मानकरी कसं असतात. मानकरी आपले म्हणजे कसं आणि आपण कसे आपण फौजदार ते आपल्याला फौजदारगिरी नंतर मिळालेले, पण मानकरी आपण पूर्वीपासून आहोत. म्हणजे 6 मान मिळतात. 6 मानकरी आहेत आपले गावातले 6 मानकरी. त्याच्यातला दुसरा मानकरी यशवंत चाळके, हां यशवंत बापू चाळके. आणि त्याच्यानंतर वाडीवर गेला म्हणजे कामूच्या वाडीत नाही झालं, म्हणजे कुठल्या दत्तवाडीतला गंगाराम चाळके. हां गंगाराम चाळके झाला की नंतर परत इकडे याच्या भोयदारांच्या इकडे असतात. हां त्याच्यात झालं की परत 5वा मान त्या निमईमध्ये जाणार तिकडे. म्हणजे असे 6 मानकरी. हां ते ते मानकरी झाल्याशिवाय देव घरं घेत नाही. आणि मग सरसकट घरं घ्यायला लावतील ना ते म्हणजे बाकी कुणाला मान नाही. आणि आता पालखी राहील सुद्धा तुमची ती आमच्याकडे असते का आपल्याकडे देवळा तू आता आहे तो पण राहणारच का माहिती नाही. 17 तारखेला आपल्या इकडे पालखी गणपतीच्या देवळात आहे वस्ती गणपतीची. हां त्याच्यानंतर वस्ती येईल भागीरथीकडे इकडे. म्हणजे ही आपली गावठणातलीच पालखी वरती येईल. एकच पालखी आपली ती पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये फिरते ती. आपल्याकडे म्हणजे कुणाकडे जाईल नाही. आता मालावर जाईल 9 दिवसाने परत त्याच सानेवरती तिथेच भंडारणार, तिथंच सगळं विस्तार होणार असं असतं. आता तू राहते किती दिवस राहणार. सांग, तू आता ते होमाचं बोलली, होम कधी लागायचा? आधी 3 वाजता 3-3:30 लागायचं. कसलं बोललीस तू? ते कसं आहे पौर्णिमा म्हणजे आता पौर्णिमाचा आज संध्याकाळी चालू झाली आता. हां ते आत्ता पौर्णिमा चालू झाली, ती उद्या सकाळी मध्ये सकाळपर्यंत ती सकाळ म्हणजे पौर्णिमा संपते आणि प्रतिभाला आता त्याला इथे भद्रा म्हणतात. ते दोन्ही एकत्र आलं ना की तेव्हा होम लागेल असं असतं ते. आणि त्याच्या आधी होळी आहे ना ती आपली इकडची पहिली लागेल.
चला मंडळी, खास तुमच्यासाठी आमच्या ग्रामदेवतेचं खूप जवळनं दर्शन. आसमाई, नागाई, कालकाय. आसमाई ही मोठी बहीण आहे, नागाई ही तिसरी मूर्ती म्हणजे सेकंड बहीण, आणि तिसरी आहे ती कालकाय म्हणजे सगळ्यात लहान धाकटी बहीण. मंडळी, माझी जशी आत्या म्हटली तसं आता 13 मार्च 2025ला होळी आहे. त्याच्या आधीच 10 होळ्या लागल्या जातात आणि 11व्या दिवशी होम लागतो. होम हा पौर्णिमा संपल्यानंतर असतो, म्हणजे 14 तारखेला सकाळी 3 वाजता होम लागला जातो असं माझ्या आत्तेचं म्हणणं आहे. आणि मीही एकदा दोनदा शिमग्याला आलेली, कारण का शिमगा हा मार्चमध्ये असतो, तर जॉबमुळे किंवा शिक्षणामुळे त्याचवेळी एक्झाम असायच्या, तर लहानपणी एवढं काही मला शिमग्याला यायला जमलं नाही. पण ह्यावेळी मला जेवढं आठवतं आहे तेवढं, म्हणजे होळीच्या दिवशी मोठा होम असतो, पण रात्री 3 वाजता आमच्याकडे होम लागला जातो, म्हणजे होळी असते. सो फ्रेंड्स, एकंदरीत तुम्हाला कळलं की कोकणात प्रत्येक गावात रीती चाली वेगवेगळ्या असतात, तसं आमच्या गावाच्याही काही रीतीभाती वेगवेगळ्या आहेत. ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आता मी दाखवणार आहे माझा फेवरेट भाऊ, आणि तो मला सगळं घर दाखवतो आहे, काय काय चेंजेस केलेले आहेत. फ्रेंड्स, मुंबईला 13 तारखेला म्हणजे ज्या दिवशी होळी असते त्या दिवशी संध्याकाळी होम लागतो, पण कोकणात असं नाही आहे. मी तुम्हाला सविस्तर सांगते की 13 तारखेला म्हणजे ज्या दिवशी होळी आहे त्या दिवशी दुपारी रूपं लागली जातात, आणि रात्री 12 नंतर म्हणजे ज्या दिवशी आपल्या मुंबईला आपण धुलीवंदन सेलिब्रेशन करतो, म्हणजे 14 तारखेला जे ह्या वर्षी आलेली आहे, तेव्हा सकाळी 3 वाजता आमच्याकडे होळीचा म्हणजेच होम लागतो. बहला लिंबाचा बांधिला, आग तुझी भरून गवटी, आई गोंधळ मांडीला, ये ग तुझा घरा, डोई धरीला धरीला आईचा देवारा, डोई धरीला धरीला पाळी लाविला लाविला, बहला लिंबाचा बांधिला, आग तुझी भरून गवटी, आई गोंधळ मांडीला, ये ग तुझा घरा, डोई धरीला धरीला आईचा देवारा, डोई धरीला धरीला पाळी. डोई धरीला धरीला पाळी लाविला
पहला लिंबाचा बांधिला आज तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोई धरीला धरीला आईचा देवारा डोई धरीला धरीला पाळी लाविला लाविला पहला लिंबाचा बांधिला आज तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोई धरीला धरीला आईचा देवारा डोई धरीला धरीला पाळी लाविला लाविला पहला लिंबाचा बांधिला आज तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोई धरीला धरीला आईचा देवारा माझी वहिनी आणि माझा भाऊ. फ्रेंड्स, रूपं लागलेली आहेत, पालखी सजली आहेत आणि मी चालली आहे आता घरी, कारण का संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्हाला सकाळी परत यायचं आहे पहाटे हिते सानेवर. ते पण आधी होळी लागेल सकाळी 3 वाजता आणि 4 वाजता होम लागेल. तर मंडळी, हा कोकण स्पेशल म्हणजे शिमगा स्पेशल व्लॉग खूप मोठं होणार आहे. तर मी पार्ट 1 किंवा पार्ट 2 असं करणार नाही आहे. तर मस्त असा 1 ते 1.5 तासाचा हा व्लॉग होणार आहे. तर अजून माझा व्लॉग बघता बघता तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चला गावठाणातनं जाऊया आपल्या घरी, म्हणजे वरच्या वाडीवर. थोडासा आराम करून मी परत निघाली आहे 3:30 वाजता गावठाणात जायला. म्हणजे आज आत्ता वाजले आहेत 3:30 आणि धुलीवंदन 14 तारखेचं म्हणजे 14 मार्च 2025 सकाळचे 3:30 वाजलेले आहेत. आणि आम्ही आता जाणार आहे आधी होळी आणि नंतर होम लागणार आहे. फ्रेंड्स, किती मजा आहे ना कोकणात. म्हणजे शिमग्याला आपण जेव्हा मुंबईला 13 तारखेला होळी आणि 14 तारखेला धुलीवंदन झालं की होळी संपली, पण इथे म्हणजेच कोकणात असं नाही आहे. तर 13 तारखेला होळीला रूपं लागली जातात आणि 14 तारखेला आधी होळी लागून मग होम लागला जातो आणि मग खरी शिमग्याची सुरुवात होते. फ्रेंड्स, होम लागल्यानंतर आधी पालखी असते, ती सानेवर जाते. म्हणजे एक विशिष्ट जागा आहे, तिथे आरती करून ओटी भरली जाते आणि मग जशा माझ्या आत्तेने सांगितलेले की 6 मानकऱ्यांकडे आधी पालखी जाते आणि मग घरोघरी पालखी जाते.
तिथं बिरे बिरे परत संपली टायमिंग संपला मंडळी, तर पालखी निघाली आहे म्हणजेच देव निघाला सानेवर, जिथे होम लागतो तिथे.
बघितलं ना मंडळी, सकाळचे 4:30 वाजले आहेत आणि उत्साह आत्ता होळी पेटून आपण सगळे जाणार आहोत होमासाठी. प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तसंच होळी लागून झाल्यानंतर आत्ता लागणार आहे होम आणि आता होमाची तयारी चालू आहे. मंडळी, तुमच्याबरोबर अजून एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे शिमग्याला सुरुवात 10 दिवस अगोदरच होते. म्हणजे जर 13 मार्च 2025ला होळी आहे तर त्याच्या 10 दिवस अगोदरच दर दिवशी एक होळी पेटवली जाते आणि 11व्या दिवशी होम असतो. तसंच शिमगा संपतो कधी कोकणात, ज्या दिवशी होम लागतो त्या दिवसापासून 10 दिवसानंतर शिमगा संपतो. म्हणून मुंबईमधनं येणारी लोक तुम्हाला वेगवेगळ्या दिवशी येताना दिसतात कोकणात. फ्रेंड्स, आता होळीही लागली आहे आणि होमही लागला आहे. आता पालखी जाणार सानेवर. फ्रेंड्स, सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता मस्त उजेड आला आहे आणि आज आहे पालखीचा मान माझ्या दुसऱ्या भावाकडे. तर चला. फ्रेंड्स, ब्लॉगच्या सुरुवातीलाच माझ्या आत्तेने आणि मी पण तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की आधी मानाच्या 6 घरी पालखी नेली जाते. तसंच पालखी आता 3ऱ्या ठिकाणी जाणार आहे. तर चला, पालखी निघाली आहे आता 3ऱ्या मानकरीकडे. गावातले 6 मानकरी झाल्यावरच पालखी इतर घरांमध्ये जाते आणि आता रात्रीच्या वेळी ज्यांच्याकडे पालखी असते त्या ठिकाणी पालखी खूप सुंदर रीतीने नाचवली जाते.
6 मानकऱ्यांकडे पालखी जाऊन आल्यावर धामणदेवीची पालखी आणि लोटे या गावातली पालखी ह्याचा सुंदर सोहळा मी तुमच्याबरोबर आता शेअर करत आहे. देवी सुकाई दोला कालकाय ग्रामदेवता धामणदेवी अस्माई नगाय कालकाय ग्रामदेवता लोटे या दोन्ही गावच्या पालख्यांचा भेटीचा कार्यक्रम या दोन्ही बहिणीच्या पारंपरिक भेटीचा कार्यक्रम याकडे संपन्न आहे. या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. या सगळ्या कार्यक्रमासाठी उभं राहिलेल्या आपण सर्व भाविकांचा पुन्हा एकदा मी दोन्ही गावाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम हा सोहळा सर्वांना एक चालणाऱ्याने पाहतायत त्याचा सगळ्यांना लाभ घेत आहे अशा तरी या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या लोटे जवळच असलेले धामणदेवी गावची बेलवाडी मंडळी अतिशय मेहनत घेतात आणि सुसज्ज अशी सजावट प्रेक्षकांचं मन वेधून घेतलं जाईल असे सुसज्ज या ठिकाणी कागदांचे फवारे उठताना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. बरोबर बेलवाडी ग्रामस्थांना लोटे गावातील ग्रामस्थांच्या वतीने लोटे गावाच्या वतीने आम्ही धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगली मेहनत सुसज्ज असं या ठिकाणी पटांगण भव्य सजवलेलं आहे. आणि जोरदार टाळ्या लक्ष्मी सगळ्यांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या होत्या बेलवाडी ग्रामस्थांसाठी. सुकाई दोला कालकाय ग्रामदेवता धामणदेवी त्याचप्रमाणे अस्माई नगाय कालकाय ग्रामदेवता लोटे या दोन्ही पालख्यांच्या भेटीच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित राहिले लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचे HR मॅनेजर सन्माननीय संजयजी पाटोळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी दोन्ही गावाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आमचे सहकारी या ठिकाणी भाऊजी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर कंपनी व्यवस्थापन आणि गावाचे संबंध कसे जोपासले जावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाटोळे साहेब लक्ष्मी ऑर्गॅनिक लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी पाटोळे साहेब या कार्यक्रमाला स्वतःहून उपस्थित आहेत. कोणत्याही क्षणी गावात कोणती अडचण असो कोणतं प्रसंग असो पाटोळे साहेब हजर झाले नाहीत असं पाहायला मिळत नाही. आणि आजच्या उत्सव सोहळ्यासाठी प्रथमच या ठिकाणी यावर्षी ते या ठिकाणी त्यांनी या विठ्ठल मंदिरामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यांनाही आमच्या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीनं लोटे धामणदेवी गावाच्या वतीनं पाटोळे साहेबांना आपल्या भविष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद. श्री सुकाई झोलाई काळकाई देवी प्रसन्ना धामणदेवी बेलवाडी शिमगा उत्सव आणि पालखी भेट सोहळा निमित्त उपस्थित सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करतो. ग्रामस्थांना त्याचप्रमाणे लोटेच्या ग्रामस्थांना एक सूचना आहे. या सूचनामध्ये तंतोतंत पाळण्यात करायचं आहे. ज्या व्यवस्थापन समितीने ज्या आपल्याला सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आपण देवीच्या भेटीचा कार्यक्रम पार पाडायचा आहे आणि या समितीला सहकार्य करायचं आहे. ती देवी सुकाई दोला कालकाय ग्रामदेवता धामणदेवी त्याचप्रमाणे अस्माई नगाय कालकाय ग्रामदेवता लोटे या दोन्ही गावाच्या दोन बहिणींचा पारंपरिक भेटीचा कार्यक्रम याकडे संपन्न होताना आपल्या पंचकृत आले सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. भाविक लक्ष द्या. थोड्याच वेळात सुकाई झोलाई कालकाई अस्माई नगाय कालकाई लोटे सुकाई झोलाई कालकाई धामणदेवी या भेटीचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. या सर्व कार्यक्रमाचे साक्षीदार अनुशीलदार आपण सर्व आहात. आणि हा सोहळा पाहत असताना प्रचंड गर्दी या ठिकाणी उपस्थित आहे. कृपया विनंती आहे ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांनी आपल्या हातातील मुलं सांभाळावी. उद्या पालखीच्या भेटीनंतर कोणी धावण्याचा गडबड करण्याचा प्रयत्न करू नये. शिस्तबद्ध पद्धतीने या मैदानातून बाहेर पडायचं याची दक्षता घ्यावी.